टीम सातारा लोकसभा मतदारसंघातील पळशी या गावी पोहोचली व त्या ठिकाणी जाणून घेतल्या पळशीकरांच्या समस्या। त्याचप्रमाणे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांच्यातील लोकसभा निवडणुकी संदर्भात आरोप प्रत्यारोपांच्या फायरी झाडत दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते या चर्चासत्रात सामील झाले होते। तर पाहूयात व्हीएम न्यूज मराठीवर कसा झाला राजकीय सामना। मंडळी नमस्कार, मी मुकुंदराज काकडे, व्हीएम न्यूज प्रस्तुत रणसंग्राम 2019 सातारा लोकसभा मतदारसंघातील या पळशी गावात आता आपण पोहोचलो आहोत। त्या संदर्भात पळशी गावाच्या या नागरिकांच्या काय समस्या आहेत, गेल्या खासदारांनी त्यांना काय दिलं, त्याच्या समस्यांची काय आश्वासन पूर्ती केली का, ते आपण जाणून घेणार आहोत। आता आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे काही कार्यकर्ते आहेत, नागरिक आहेत आणि काय भाजप शिवसेनेचे नागरिक आहेत। ते या लोकसभा खासदारकीबाबत कसे मत व्यक्त करत आहेत ते पण जाणून घेऊया। पहिल्यांदा भाजपकडून जाणून घेऊया। तुमच्या या खासदारकीकडे तुम्ही कोणत्या नजरेने बघता? खासदारकी सध्याची जी आहे की आपण फक्त लोकल विचार न करता देश पातळीवरचा विचार केला पाहिजे आणि त्या दृष्टीनं आम्ही विचार करतो की इथं खासदारकीला आम्ही वोट नरेंद्र मोदीला म्हणूनच देणार आहे आणि तर ते वोट आपल्या देशासाठी जाणार आहे आणि देशाचा विकास करायचा असेल तर नरेंद्र मोदींचे हात मजबूत करणं ही आज काळाची गरज आहे। तुमचं ह्या सातारा लोकसभा मतदारसंघात तुमचं मत हे उदयनराजेंना राहील का नरेंद्र पाटलांना राहील? नक्कीच वरती पण नरेंद्र आहे आणि इथं पण नरेंद्र आहे, त्यामुळे आमचं मत हे 100% नरेंद्र पाटलांनाच असणार। नरेंद्र पाटलांनाच का राहील? कारण का तर त्यांच्याकडून आम्हाला आशा आहेत, आतापर्यंत खासदारांना 2 वेळा संधी दिली तर त्यांनी किती विकास केला हे सगळ्यांना माहिती आहे। आत्ता जो सातारमध्ये विकास चाललाय हा पूर्णपणे मुख्यमंत्र्यांनी बीजेपीच्या माध्यमातून एवढी मोठी कामं दिलेली आहेत। सगळ्यांना वाटत होतं की महाराज आता बीजेपीत येतील, मुख्यमंत्र्यांनी पण अगदी हात पूर्ण मोकळे करून सातारसाठी भरपूर काय दिलं आणि मी त्यांचे धन्यवाद मानतो। उदयनराजेंनी कबूल केले पळशीला उदयनराजेंनी काय दिलं? पळशीला दिलंय, त्यांचा एक 5-10 लाख रुपयाचा फंड पडला आहे 10 वर्षात, त्याच्या व्यतिरिक्त काही दिलं नाही। आमचा भाग दुष्काळाच्या पाण्यासाठी सुद्धा 37 ते 38 बंधारे बीजेपीच्या माध्यमातून वसना नदीवर पूर्ण झालेले आहेत। फक्त पाऊस कमी पडला नाही तर हा दुष्काळी पट्टा पूर्ण आमचा हिरवागार झाला असता। एवढं काम बीजेपीचं इथं सत्ता नसताना बीजेपीच्या माध्यमातून झालं नाही। माध्यमातून जर कामं झाली तर गेल्या 25 वर्षाचे खासदार उदयन महाराज हे पूर्णपणे विकास कामासाठी असफल ठरले का? नक्कीच ठरले। त्यांनी विकास कामं केली, मात्र त्यांच्या पक्षानं किंवा त्यांच्या माध्यमातून कुठली न होता त्यांनी फक्त बीजेपीचा वापर विकास कामं करण्यासाठी केला आणि बीजेपीनं सुद्धा हात मोकळे करून या सातारा जिल्ह्यासाठी भरपूर पैसा दिले। एक मिनिट, मी ह्याच्या संदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नागरिकांना विचारतो की तुम्ही काय सांगताल की हे म्हणतात की पूर्णपणे उदयन महाराज राष्ट्रवादीचे पळशी गावाला सहकार्य करणार आणि विकास कामाला सहकार्य करण्याचे असफल ठरले, तर तुम्ही कसं बघता? असं आहे की शिवरायाचे वंशज शिवरायांनी 400 वर्ष आणि त्या निधर्मवादाला पुरस्कार करणारा पळशी गाव उत्तम झालेले सिद्ध झालेले गाव पूर्णपणे शिवरायांचे वाव। त्यांचा तुमचा आरोप आहे की उदयन महाराज गेल्या 25 वर्षामध्ये होते परंतु पळशी गावाला विकास करण्याचे असफल ठरले, त्याच्याबद्दल काय सांगताय? त्यांनी 50 लाख रुपये दिले, 25 लाखाचा फंड त्यांनी दिलेला आहे सफल ठरला। असं तर म्हणता येणार नाही, गावासाठी काय केलं नाही असं म्हणता येणार नाही। त्यांनी जवळजवळ 25 लाखाचा फंड इथं 3-4 इमारतीसाठी प्रत्येक इमारतीला 5-5 लाख असे बऱ्याच वेळा दिलेत, 5 वेळा दिलेत। हे तर म्हणतात की मुख्यमंत्री नाही दिले नाही तर त्यांच्या कानावर आले नसेल तर ते नाही मानणार। त्याला मुख्यमंत्र्यांनी भरपूर मदत केली असं म्हणतात ते। नाही मुख्यमंत्री त्यांचं आता वरचं सरकार असल्यावर त्यांना थोडंसं करावंच लागणार आहे। ह्याच्या अगोदरच्या काही शासनाने केलं नाही असं म्हणायचं आहे का? ही या 5 वर्षातली जायती मागचं बी 70 वर्ष यांनी चालवली की राष्ट्रवादी राजकारण। 5 वर्षात त्यांनी विकास काय केला? काय 70 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती मान्य, मग आज सुद्धा आमचा भाग दुष्काळी का?
ह्यांची जर 60 वर्ष 70 वर्ष सत्ता होती तर अजून आम्ही पाणीच मागतोय, अजून आम्ही पाणीच मागतोय. आणि वसना उपसा सिंचन योजना आहे ना ही युतीच्या काळात 2004ला ज्यावेळेस सरकार आलं त्यावेळेस तिचा मुहूर्तमेढ रोवली आणि शेवटी पूर्ण करायला सुद्धा युतीचं सरकार आलं. पाणी हे ह्या शिवसेना आणि भाजपनंच पाणी दिलं ह्या आमच्या भागाला, बाकी कुणी देऊ शकलं नाही. तुम्ही काय सांगता तुम्ही काय सांगताल की तिथं सरकार आल्यानंतरच पाणी दिलं, 70 वर्षाच्या काळात काय केलं त्यांनी असं ते म्हणतात. तसं पाहिलं तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना या योजनेला मूर्त स्वरूप प्राप्त चुकीचं झालं बोलताय. आणि अजिबात नाही. शिवसेनेचं सरकार ज्यावेळेस आलं त्यावेळेस वसना वांगणा योजना शिवसेनेच्या काळातच सुरुवात परवा दिवशी आपल्या गावात एक कार्यक्रम झाला आमदार साहेबांचा. तर परवा दिवशी मी पण खाली बसलो होतो. परवा दिवशी एक गोष्ट एक जण कोणतरी कार्यकर्ता म्हणला की आमदार साहेब आपल्याला पाण्याची व्यवस्था काय झाली, वसना वांगणाचं आम्हाला पाणी येईल का गावाला. तर त्यांचं आमच्यातले ज्येष्ठ भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आहेत. उपाध्यक्ष आहेत म्हणजे सुरेश आपळे, ते स्टेजवरती बसले होते. तर सरळ सरळ त्यांनी सांगितलं आमदार साहेबांनी कोण दाखवले तो माणूस पाणी सोडू शकतो. त्यांनी सांगितलं आमदार साहेबांनी कोण दाखवले तो माणूस पाणी सोडू शकतो, अन्यथा आम्ही सोडू शकतो, अन्यथा आम्ही सोडू शकतो. हे जर का स्वतः मान्य करत असतील आणि विकास कामं आमदारांनी सांगितलं की सुरेश आपलेच पाणी सोडू शकतात, बीजेपी पाणी सोडू शकते, तर तुम्ही काय सांगता? या ठिकाणी पृथ्वीराज बाबा चव्हाण काँग्रेसचे मुख्यमंत्री असताना 1,35,00,000ची त्यांनी योजना दिलेली आहे. ट्रिपल फिल्टर पाणी पितो आम्ही, इतके नशिबान आहोत. हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचंच काम आहे. भाजपचा जीव आहे का इकडे? 5 वर्ष संपत आली तरी सुद्धा भाजप एकही रुपया पाण्यासाठी म्हणा कुठल्याही विकास कामासाठी कॅमेरा समोर लावा. तिथं बघा काय लिहिलेलं आहे. हे पहिलं जे मिळालेलं आहे बीजेपीच्याच ह्याच्यात झालेलं आहे. आता जे काहीच झालं नाही याचा समोरच पुरावा आहे. हे पिकअप काढताना कुठल्याही जिल्ह्यात कुठल्याही गावात पश्चिमेकडे नाही पूर्वेकडे असतं. देशात पूर्वेचे पश्चिमेचे नाही. दुसरी गोष्ट मनमोहन सिंग 2.5 वर्ष गाजतात, 1 के लिए 2 छपाया, वो इसका क्या हो गया वो बता. पैसे फंड नाही नोटा कुठे गेलेल्या नाहीत. अजून सुद्धा बहुजन विकास आघाडीचे नेते कालच बोलले की माझं जर सरकार आलं तर मी जुन्या नोटा बदलून देईन. याचा अर्थ ह्यांच्याकडे अजून जुन्या नोटा आहेत. मोदींनी असं काम केलंय की आता नोटा बाहेर काढू पण शकत नाहीत आणि कुठं बदलू पण शकत नाहीत. त्यांना काळा पैसा बाहेर काढता पण येणार नाही अशी परिस्थिती करून ठेवली. काळा पैसा आहे होता, आता तो बाहेर निघणार नाही, तो मोरलाय तिथंच. मग थोडक्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडे काळा पैसा जास्त आहे का? भरपूर आहे, त्यामुळे तू काढू पण शकत नाही. 25 लाख रुपये आले ग्रामपंचायत. असं आहे बरं का, उघड ग्रामपंचायत इतका पैसा आहे. कोटीची स्कीम आहे, आपल्याला फिल्टरचं पाणी भेटतं, ठीक आहे. ही स्कीम कुठल्या म्हणजे कोणती बाबा ग्रामपंचायत होती त्यावेळेस ग्रामपंचायत होती ना, त्यावेळेस सुद्धा भाजपची योजना आली आणि भाजपचीच होती. असं नाही की राष्ट्रवादी. अंबानी को बड़ा कर दिया राफेल की. काळा पैसा तुमचं काय उत्तर आहे? विरोधी पक्षाची माणसं आहेत, आरोप करणं त्यांचं काम आहे. प्रत्यक्षामध्ये हे गेल्या शरद पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आहेत. कुठेही 70 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांची यशस्वी राजकीय कारकीर्द ठरलेली, कुठेही त्यांना काळा डाग लागलेला नाही. याच्यावरून सिद्ध होते काळा पैसा आहे. खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही परंपरा आहे. कभी आएगी यासाठी आणि मोदी जाएंगे फिर अच्छे दिन आएंगे. सध्या चालू राष्ट्रवादीची सत्ता आहे म्हणून आम्ही ओबीसी संघटना तयार केली पण आणि काय राजाला भरघोस मत देण्याचा विचार केलेला आहे. भाजपचे काय वरिष्ठ नेते असे म्हणतात की 70 वर्षात ह्यांनी जी घाण केलेली ते आम्हाला काढायला 5 वर्ष पुरेशी नाहीत, आम्हाला अजून काळ लागेल. आता नाही मिळत. तुमचं काय मत आहे? 5 वर्षाची घाण झाली, 100 वर्षात टिकणार नाही. सगळे संपलेले आता शेवट आहे ती. काय तुम्ही काय सांगता? कशाबद्दल बोलता? की ते म्हणतात की आता इथनं पुढच्या काळात भाजप पूर्णपणे कुठेच येऊ शकत नाही. कुठे येऊ शकत नाही. नाही असं होणार नाही. 100% नरेंद्र मोदीचं सरकार परत येणार आहे. समोरच आहे, कुणाला पण विचारा. वेळ जवळ झाली. झाली की
असं आहे का? काय झालं? दाखत नाही, सूर्य दाखल्यानं दाखत नाही, कोंबड्याचं तोंड दाबलं म्हणून कोंबडा भाग द्यायचा थांबत नाही. पळशीला विकास कामासाठी सर्वात जास्त कुठल्या पक्षानं आणि राष्ट्रवादी 1,36,00,000 जलयुक्त शिवारचा निधी हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पळशीत गेल्याच वर्षी कामं झालेले आहेत. एवढा निधी आज तागायत कुणी दिला नाही. बाकीचे 5 लाख दिलेत, 2 लाख दिलेत, 3 लाख दिलेत, ह्याच्या पलीकडे निधी कुणीही दिला नाही. लोक वर्गणीतून पैसे गोळा झाले ते कुठल्या पक्षाने दिले नाही. विकास कामं या 5 वर्षात पळशी गावाला दिलेली आहेत आणि आज जर पाहिलं तर विविध विकास कामाच्या माध्यमातून आमदार शशिकांत शिंदे साहेबांनी कोरेगाव तालुक्यातल्या पळशी गावाला भरपूर निधी दिलेला आहे आणि या पुढेही देणार आहे. त्यांना आमदार खासदार साहेबांनी या ठिकाणी जवळजवळ 25 लाखाचा निधी पळशी गावाला दिलेला आहे आणि त्याचं या ठिकाणी आता बंदिस्त गटार योजनेला 3 लाख रुपये त्यांच्या माध्यमातून पडलेले आहेत, पण आचारसंहितेमुळे ते काम थांबलेलं आहे आणि त्या प्रमाणे छत्रपतींचे वंशज 13 वंशज म्हणून उदयनसिंह राजे आहेत. ज्या पक्षाचे या सातारा जिल्हा लोकसभा मतदारसंघात उमेदवार लाभलेले आहेत, ज्यांनी त्या महाराजांच्या नावाखाली शिवसेना वाढवली, अशा पक्षानं महाराजांच्या 13व्या वंशजाच्या विरोधातच हा उमेदवार दिलेला आहे. या ठिकाणी त्यांचं शिवसेनेबाबत किंवा महाराजांच्या बाबत काय मत आहे ते सर्व जनतेला कळतंय आणि महाराज हे गेल्या वेळेपेक्षाही 5-10 हजार मतांनी जास्त निवडून येतील एवढी माझी खात्री आहे. जो काय सातारा जिल्ह्यासाठी जो निधी आहे खासदार फंडात ज्यादा जो आला ते सर्वात महाराष्ट्रात सर्वात ज्यादा मताधिक्यानं खासदार झालेले होते आणि जनतेचे राजे आहेत ते. या दृष्टिकोनानेच नव्हे तर महाराष्ट्रात एकमेव चांगले खासदार या निमित्तानं त्यांना म्हणजे जो काय मुख्यमंत्र्यांचा संसदेत तर त्यांची जास्त प्रमाणात सर्वात जास्त गैरहजर असते. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगता? समाजामध्ये किंवा इतर ठिकाणी त्यांनी कामं केलेली आहेत ते काय म्हणजे नुसती गैरहजर राहून नाही चालणार. मला काय म्हणायचं की त्यांना इतर ठिकाणी कुठेही विरोध नाहीये बरं का. एखाद्या वेळी कसं होतं की विरोधी पक्ष नेते जे असतात ते अशी विनाकारण काहीतरी अपवादात्मक उत्तरं देऊन किंवा त्यांना लोकांना अडचणीत आणण्याचा किंवा जनतेला शह देऊन काहीतरी कुठेतरी गुपित घाला घालण्याचं एक कार्य करतात काय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना देणं भाग आहे आणि खासदारांचा निधी जो आहे तो मिळालाच पाहिजे, त्यासाठी त्यांनी मिळवून घेतला. ते म्हणतात, पण राष्ट्रवादीची पूर्णपणे ह्या गावात कामं झालेली नाही, सातारा जिल्ह्यात काँग्रेसनं राष्ट्रवादीनं कामं दिलेली आहेत. सातारा जिल्ह्यात काँग्रेसनं राष्ट्रवादीनं कामं दिलेली आहेत. लोकल लेवलला जी गाव पातळीवरती कामं द्यायला पाहिजे ती दिलेली आहेत. पण सध्याचं जे इलेक्शन आहे लोकसभेचं ते तुम्ही गाव पातळीवर ग्रामपंचायतीसारखा विचार करून चालणार नाही. आपल्याला मोठे विचार करावे लागतील. आज पाकिस्तानसारखा विषय आहे, पाकिस्तान चुळबुळ करतोय, त्याला जर गप्प बसवायचं असेल तर नरेंद्र मोदी सारखाच नेता पाहिजे, नाहीतर उपयोग नाही. आता देशात सुद्धा जे काय वातावरण चाललंय, राफेल सारखा विषय आता आमच्या मित्रांनी घेतला. किती जणांना माहिती राफेलचा मुद्दा खरा नक्की काय ते. एक जी खोटी गोष्ट आहे तुम्ही 100 वेळा बोलली म्हणजे खरी वाटते का तर चूक आहे. आता माणसं एका मिनिटात गुगलवर सर्च करतात आणि सगळी माहिती घेतात. राहुल गांधी पूर्ण फेल झालेले आहेत ह्या बाबतीत. त्यांना वाटतंय की आपण राफेल बोंबवलं म्हणजे काहीतरी वेगळं होतं. काय नाही, कुठे गेला मुद्दा आत्ताच्या इलेक्शनमध्ये हा संपला मुद्दा पूर्णपणे. आता काल नाव बाहेर येतंय, आता मतात काँग्रेसच्या एका नेत्याचं नाव बाहेर येतंय. ऑगस्टा वेस्टलँड मधलं जी नावं एक बाहेर काढतोय. कालच अहमद पटेलचं नाव बाहेर आले. आता अजून किती नाव बाहेर येतात बघा इलेक्शन वस्तू मध्ये. 5 वर्ष नरेंद्र मोदी झोपलेलं का आताच त्यांना निघायला लागली. 5 वर्ष काय केलं मोदीला का कळलं नाही, आताच सगळं कळतंय का. गुन्हा घडल्यानंतर तो 6 महिन्यानं उघडकीस येऊ द्या किंवा वर्षाने येऊ द्या, गुन्हा हा गुन्हाच असतो. एक मिनिट, तो कधीही उघडकीस येऊ द्या. आणि आपल्यातली न्याय व्यवस्था काय आहे सगळ्या जगाला माहिती आहे. एक केस 15-20 वर्ष चालते. त्यांचं म्हणणं आहे की निवडणुकीच्या या तोंडावरच का त्यांनी सगळं हे उघडकीस आणलं. नाही, त्याचा काही संबंध नाही. हे उघडकीस होतच चालते. राहुल गांधी घोटाळ्यामध्ये बेलवर बाहेर आहेत.
आणि ते कशाला काल बोलतात की नरेंद्र मोदीला जेलमध्ये टाकू, कुठल्या गुन्ह्याखाली टाकणार आहे? एक साधी एफआयआर दाखल नाहीये त्यांच्या विरोधात. 70 वर्षात पाकिस्तान भारतात घुसले नाही, मोदीची सत्ता आल्याच कसं असायला? 70 वर्षात इतका धिंगाणा या गावात काँग्रेसच्या काळात आहे ना, भारतात आलंच नव्हतं कधी काँग्रेसच्या मोदीच्या काळात का आलं? आणि मोदी जर आला तर देशाची वाट लागल्याशिवाय राहणार नाही. 70 वर्षात पाकिस्ताननं बऱ्याच वेळा इथं दंगा येऊन केलाय, बरेच आपले बॉम्बस्फोट केलेत, बरेचसे हल्ले केलेत, पण दम लागतो, उत्तर द्यायला दम लागतो. जातीय दंगली कधी घडल्या? आता जो विकास झालाय, आम्ही कोणत्याही राष्ट्रवादीकडून पैसे आणले, आम्ही राष्ट्रवादीकडून पैसे आणले, काँग्रेसवाल्यांच्याकडून पैसे आणले. गेले 25 वर्ष बीजेपीची सत्ता होती या गावात, म्हणून एवढा सगळा विकास झालाय. बीजेपीची सत्ता गावात होती. जाहीर पेपरला कर्जमाफीचं काय झालं? 15 लाख शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार होतं, या मोदीनं कधी जमा करायचं? फक्त आता काय झालं बिचोली होते का नाही, बिचोली मध्ये जे बिचोली होते का नाही, त्यांचं धंदा केल्यात बंद मोदीने, त्यामुळे आता अडचण झाली यांची. आता डायरेक्ट खात्यावर पैसे येतात, त्यामुळे अडचण झाली. आता भ्रष्टाचार करता येत नाही. ही दलालांचं पैसे म्हणजे ह्या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या दलालांचं पैसे बंद केलेत म्हणून हे आता आरोप होतो. त्यांनी जे केलेला आरोप हे दहादांत खोटे आहेत. ह्या मोदी सरकारनं फक्त एकच काम केलेलं आहे, राफेलमध्ये घोटाळा घडवून आलेला आहे. राहुल गांधी ज्या वेळेला पंतप्रधान होतील, 8 आणि असा पहिला पंतप्रधान असेल बीजेपीचा की ज्यांना बहुजारी खटले यांच्यावर दाखल होतील. यांनी पूर्ण व्यापाऱ्यांच्या हितासाठी सगळे निर्णय घेतलेले आहेत. आणि भारत पाकिस्तान युद्ध झालं पाहिजे, धर्मवाद वाढला पाहिजे, अशी जातीवादी प्रवृत्ती बीजेपी सरकारचं आहे. तोच प्लॅटफॉर्म हा तळागाळापर्यंत राबवण्याचा प्रयत्न करतात. पण ही जनता, तरुण वर्ग सुशिक्षित आहेत, फार ब्रिलियंट आहेत. आमच्या गावातील असतील, भागातील असतील किंवा देशातील असतील, नवीन जवान पिढी ही फार ब्रिलियंट असल्यामुळे ह्या कुठल्याही गोष्टीला बळी पडत नाहीत. खऱ्याला न्याय देण्याची भूमिका आहे तरुण मतदारांची आहे आणि ते सिद्ध होतंय आणि पुढे सिद्ध होईल. 5 राज्यामध्ये काय झालं? पूर्वीचा पुरावा जर घ्यायचा तर तर आपल्याला बघा, तुम्ही 15 वर्षापासून किंवा 20 वर्षामध्ये बीजेपीची सत्ता 2 वेळा आली असेल, त्यावेळेस कारगिल युद्ध किंवा इतर युद्ध लोकांना कुठंतरी मोहित काढणे, कुठंतरी संस्थावर अत्याचार करणे, लोकांना नुसतं काय नरेंद्र मोदींनी केलं म्हणायचं तुम्हाला? मी काय म्हणतोय की काँग्रेस किंवा राष्ट्रवादी गेली 25 नाही 70 वर्ष ही तर कुणाला त्यांनी सोडतच नाहीयेत. मला काय म्हणायचं होतं की तुम्ही बघा, तुम्ही स्वतःहून पहा आणि आपलं. या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला की सरपंच कोणाचा होता? सरपंच लोकशाही मार्गाने निवडून गेलेला असेल कुठल्याही 20 वर्ष सत्ता यांची होती, म्हणजे आम्ही म्हणून यांचाच होता. आणि यांचाच जर होता तर त्यांनी गरीब समाजातला सरपंच होता, मागासवर्गीय समाजातला. ह्या लोकांनी इतका त्रास दिला. सरपंच पदाचा कार्यकाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आहे. लोकशाही घटनेच्या मार्गाने मिळालेला होता. तो कार्यकाल त्यांनी पूर्ण करून दिला नाही. आमच्या त्या पार्टीनं भरपूर कष्ट पार्टी कोणती? पार्टी म्हणजे भाजपच्या बाजूने कार्यकर्त्यांनी भरपूर पाणी फाउंडेशनचं काम केलं. अन्य कुठल्याही विकास कामात राडीनं पुढे जाऊन कामं केलं. आणि समोरच्या पार्टीनं काय केलं, BC OBC फसवणूक केली, त्यांनी एक केली. आणि असं म्हणजे बाहुक्यात राजकारण करून फक्त भाजपचं कुठल्याही परिस्थिती येऊ नये
सरकार असं त्यांनी लोकांची भूल थापाव देऊन फसवणूक केली. मगाशी एक मुद्दा जो मला बोलायचा होता. आता जो आमचेच या ठिकाणी जे वरिष्ठ नेते आहेत जालिंदर प्रसाद यांनी जो मुद्दा मांडला तो योग्य आहे, पण गाव पातळीवर राजकारणाचा हा मुद्दा आहे नाही. लोकसभेचे इलेक्शन आहे, तर लोकसभेच्या इलेक्शनमध्ये जर पाहिलं तर आज आमच्या गावामधून उदयनराजे भोसले जे शिवरायांचे 13वे वंशज आहेत त्यांना प्रचंड बहुमताने या ठिकाणी मतदान होणार आहे. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंचा, श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांचा एक काळ होता बरं का की खरंच उदयनराजेला आम्ही पण मानतो, अजून सुद्धा मानतो, त्याच्याबद्दल काय वाद नाही. आमचेच वंशज आहेत, छत्रपतींचे वंशज विशेष नाही. पण एक काळ असा होता की जे आता ज्यांची जय म्हणतात का नाही त्यांना सुद्धा उदयनराजेंचं नाव घ्यायला लाज वाटायची. आज ते जय म्हणू द्या, कारण ते राष्ट्रवादीतनं उभे आहेत. पण ठीक आहे, आम्ही नरेंद्र मोदींचेच हात मजबूत करणार आहे आणि इथं नरेंद्रलाच मत मिळणार आहे. वरती नरेंद्र, खाली पण नरेंद्र. त्याच उदयनराजे भोसले यांना भाजपनं मंत्रिपद दिलं होतं. यांनी कधी त्यांना दिल्लीलाही बोलवलं नाही, काय नाही, राष्ट्रवादीत असताना किंवा काँग्रेसमध्ये असताना. या ठिकाणी आज पाकिस्तान आपण म्हणतो ठीक आहे, पण ज्या वेळेला गुजरातचा निकाल लागला की पाकिस्तानची साकार कशाला मोदींनी आणली? महाराष्ट्राचे साखर सम्राट सगळे झोपवले. भारत बेकरी गोंधळा सगळं हे समोर जातीय दंगली घडते, 6 वेळा जास्त तुमच्या आरोप पाकिस्तान दार्जिनी लोक हेच आहेत, काँग्रेसवाले पाकिस्तान वेगळा पंतप्रधान द्या म्हणतात, द्यायचं का? देशद्रोहाचं जे कलम आहे ते रद्द करायचं. त्यांच्या मॅनिफेस्टो मध्ये गावाचा सर्वे घ्यायला आलाय ना, तर या गावात बीजेपीचा 1 रुपया व्यापक झाला आणि येणार बीजेपीच्या फंडातनं 1 पैशाचं बी काम झालं नाही. सगळे झाले राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस. आता ही बीजेपी नाचायला लागली. ग्रामपंचायत इलेक्शन मध्ये साफ दुवा झाला. त्याच्यावर लोकमत कळतंय ना त्यांचं इलेक्शन. की वर्ण मुख्यमंत्र्यांना कसं पण करून खासदारांना, आमदारांना फंड द्यावाच लागतो. तो दिला, तोच फंड त्यांनी ह्या गावात ह्या आमदारांना, खासदारांना काय खिशात नाही, आमदारांना हातात दिला. आमच्या धन्यवाद. दिला का फंड दिला? फंडाचं पत्र दिलंय. आता पाण्याच्या दुष्काळात सुद्धा नवीन घोषणा केली शिंदे साहेबांनी. हे बीजेपीने काय केलं? भक्त घोषणा मिटिंग घेतली कोरेगावला की पाणी सोडणारे खाली नदीला. 1 महिना होऊन गेला, अजून पाणी सोडतायत. पाणी सगळ्या स्कीमा करतात, सगळं करतात, पण पाणी मिळणार नाही. पाणी फक्त देणार आहे. मी काय म्हणते, आजचे दिन येणार. गेली 1 महिना 2 महिने झाले पाणी पैसे पाण्यासाठी वंचित आहे. आम्ही मागणी करूनही बीजेपीच्या माध्यमातून पाणी नदीला सुटलेलं नाही. आणि आम्ही त्या बाबतीत विनंती केली होती की प्यायच्या पाण्याला गाव मागं आहे. आज प्यायचं पाणी नाही, यात्रा आहे तरी या ठिकाणी गावाला प्यायला पाणी नाही, शेतीला पाणी नाही. हा 70 वर्षाचा विकास आहे की अजून सुद्धा प्यायला पाणी नाही. हा 70 वर्षाचा विकास आहे. प्रत्येक गावात 15 दिवसानं महिन्याला पाणी येते, पण पळशीत दिसाड पाणी 1 तास रोज आहे. खासदार शरदराव पवार साहेबांनी सोनिया गांधी, मनमोहन सिंग पंतप्रधान असताना जी 87,000 कोटींची कर्जमाफीची योजना दिली आणि त्याच्यापासून ज्या शेतकऱ्यांना हा लाभ झाला ती लोक विसरलेली नाहीत. त्यांच्या चुलीला आधार निर्माण झाला. आत्महत्येपासून प्रवृत्त करण्यासाठी फार मोठा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला होता. अशा पद्धतीचा कुठलाही मोदी सरकारच्या काळामध्ये झालेला नाही आणि जनता विसरू शकत नाही. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे सरकार 100% केंद्रात सुद्धा आणि राज्यात असं मत आहे.
4 खासदार आहेत फक्त राष्ट्रवादी. 15 होतील आता बरं का. राष्ट्रवादी 12 ते 15 खासदार होतील. 4 आपली लायकी ओळखावी आणि तिथंच थांबावं. थोडक्यात राष्ट्रवादीचे 4 4च खासदार. हा, लायकी नाही काढायची दुसऱ्याची. काय गरज चालली इथं? ते 4 आहेत ना त्याचे तिप्पट होतील. तिप्पट आणि लिहून ठेवा पळशीच्या कमीत कमी तिप्पट होतील. शिंदे आमदार साहेब पाठीमागं महाकाळच्या मंदिरमध्ये आलेले. आता हे बोलतात करा ते पण ते म्हणले आम्ही तुमच्या शशिकांत शिंदे साहेब आम्ही तुमच्या पाठीचे आहे. आम्ही पठा आहे. तुम्ही भाजप सरकार आले, तुम्ही सरकार काय मिळून तुम्ही म्हणाल आम्ही भाजपत नाही, आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी नाही, सत्तावर आहे ना. शिंदे साहेबांना मुलाखती गेला पैसे गेल्या वर्षी शिंदे साहेब आता पैसे 2 मिनिटं शिंदे साहेब पैसे मध्ये 2 महिने पुढे आले. बोलतात ना आम्ही त्यांच्यावर नाही. ते पण तेव्हा होते हे डॉक्टर साहेब म्हणा. गेल्या वर्षी ते शिंदे साहेब आलेले आमदार साहेबाला डॉक्टर साहेबाला आम्ही तुमच्यावर आहे शिंदे साहेब काय कधी काळजी करू नका. विकास काम करणाऱ्या माणसांच्या आम्ही बरोबरच असतो. आमची सत्ता जरी सत्तेत होतो बीजेपी म्हणून तरी सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या माध्यमातून तुम्ही म्हणाल आता सध्याचं इलेक्शन म्हणून मतदान हे शिवसेनेला. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. नरेंद्र पाटलांचा विजय असो. काही संबंध पैसे देत नाहीत ना. स्वतःच्या खिशाचे पैसे सरकार म्हणजे काही निर्बंधी करत नाही. जनतेला म्हणून काही निर्बंधी नाही. त्यांना कोणत्या गावाला पैसे टाकावं. 4 खासदार हे राष्ट्रवादीचे आणि अशी परिस्थिती असताना स्वतः शरद पवारांना माड्यामध्ये फॉर्म भरून माघारी घ्यावी लागली आणि भीती वाटती त्यांना स्वतः पडतो की काय अशी अवस्था आहे. दुसरी गोष्ट काय नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांनी शरद पवारांना माफ काढायला बाकीच्यांनी काय करायचं क्षमता नाही ना. बाकी असं म्हणतात क्षमता नाही. काँग्रेस पार्टी घराण्याशी लोकशाही मार्गातून निवडून येणार राष्ट्रीय उभं राहू शकतो. लोकशाही आहे. लोकशाहीचा अर्थच असा असतो की ज्यांचा बायका कुटुंब उभं राहून निवडून येऊ शकतो. त्याची फार मोठी क्षमता आहे आणि त्याच्या घरातील 3-3 उमेदवार जरी असतील तरी लोकशाही मार्गाने नक्की निवडून येतील. त्याच्याबद्दल दुमत नाही. आणि ज्या कार्यकर्त्यांना आपल्या वॉर्डमध्ये पराजय पत्करावा लागतो तू एकदा आमच्या वॉर्ड मध्ये येऊन उभं राहून दाखव. वार्ड कशाला सहकारी संस्था असो किंवा संस्था असो त्यांच्यावर सर्वात जास्त नरेंद्र मोदीचा डोळा असून ह्या संस्था बंद करण्याच्या मार्गावर आहेत. सहकारी संस्था हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पूर्ण आहेत खाण्याची बरोबर. आणि त्यामुळे त्यांना ती अडचण वाटते, भीती वाटते की मोदी जर आले तर आता ही सहकारी सगळं बंद होईल. ही पूर्णच आहेत सगळ्यांना. आमच्या मित्रांनी सांगितलं नॅशनल हेराल्ड केस मध्ये जो माणूस बेलवर बाहेर आहे कधीही अटक होऊ शकते राहुल गांधीला.
वाड्राचं बघताय तुम्ही रोज टीव्हीला की आता त्यांचे चालू आहे केसेस होतील हळूहळू. अख्खं घराणं पूर्णपणे भ्रष्ट आहे. जे प्रत्येकावर केसेस दाखल आहेत, बेलवर सगळी बाहेर आहेत, आता आज जातील 23 तारखेनंतर. आणि हे काय दुसऱ्याला शिकवतात भ्रष्टाचाराविषयी. सहकारी पाच वर्ष पूर्ण बीजेपीचे सरकार बहुमतात होतं, एकही संस्था बंद करता आली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस या संस्था बंद करून आता ते बंद करायचं म्हणजे त्यांचं काहीतरी आरोप करून बंद करायचं, पण त्या बंद होत नाहीत. सहकारी संस्थेत बीजेपीला कुठेही स्थान देत नाहीत म्हणून ते उद्योग आहे. गावामध्ये एक आमची विकास सेवा सोसायटी जी गेले बरेच वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याकडे सत्ता आहे. गेल्या वेळेस 45 लाख रुपयाचा घोटाळा बाहेर काढलाय. सगळ्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत ही यांची पूर्ण आहे ती. आणि ह्यांना आता भीती वाटते की मोदी सगळं बंद करा. विचारा खरं आहे का खोटं आहे? घोटाळा झाला का नाही विचारा. 45 लाखाचा सर्वात मोठा तुमच्या आरोपैकी या सहकारी संस्थात पैसे गावात मोठा घोटाळा झालाय, ते गुन्हे दाखल झाले. तर तुमचं काय मत आहे त्याच्यावर? राहुल गांधी जबाबदार नाही किंवा सचिन गेल्या वेळेस सरपंच कुठला होता सांगा आता. सांगा कुठला होता सरपंच कोण होता? गेली 25 वर्ष म्हणले की भाजपची सत्ता होती. आता सोडा, पण गेल्या वेळेस राष्ट्रवादी का विचारा. जी सरपंच होते ना गेल्या बारीचं त्यांनाच बोलवा फोन करून